यवतमाळमध्ये आदिवासी समाजाचा संताप रस्त्यावर उतरला आहे. नगराध्यक्ष ऍडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्याशी कथित गैरवर्तन करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत आदिवासी समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आहे. प्रशासनाला निवेदन देत संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष ऍडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांच्याशी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी कथित गैरवर्तन केल्याचा आरोप करत आदिवासी समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या निवेदनानुसार काँग्रेस शहराध्यक्ष बबलू देशमुख, गटनेत्या वैशाली सवाई, कृष्णा पुसनाके यांच्यासह 10 ते 15 जणांनी नगराध्यक्षांच्या कार्यालयात प्रवेश करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केलाय. तसेच नगराध्यक्षांनी एकेरी भाषेत बोलून त्यांचा अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम ही विकासाकरिता आवश्यक असून ती थांबवण्याकरिता दबाव टाकणे चुकीचे असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. याचबरोबर गटनेता वैशाली सवाई यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यवतमाळमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरनं आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. आदिवासी समाजाच्या या आंदोलनानंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.